पंच साहेब सन्माननीय शरदजी केंबारी साहेब यांच्याकडनं प्रत्येक चौकार आणि 3 चौकार आणि 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर सलग 3 चौकार हरिश्चंद्र केंबारी यांच्याकडे 333. त्याचबरोबर सलग 3 षटकार सन्माननीय युवराज इंटरप्राइजेस राजेशजी केंबारी यांच्याकडनं 500 रुपये. 3 विकेटसाठी सुद्धा राजेशजी केंबारी सर यांच्याकडनं 500 रुपये. म्हणजे बक्षिसांची खैरात आहे. सन्माननीय योगेशजी टोके यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. संरक्षणात्मक फटका मनोजजी केंबारी. सेन्सिबल क्रिकेट होतोय मनोज केंबारी सर यांच्याकडनं, कारण मनोज केंबारी सरांना माहिती आहे समोरच्या फलंदाजाची जर बॅट तळपत असेल तर मात्र आपल्याला फक्त आणि फक्त साथ देणं गोष्ट गरजेची आहे. इथे मात्र डिफेन्सिव्ह शॉट एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने आर्यन टेंबरे संघ जाऊन पोहोचलाय आतापर्यंत बिनबाद तब्बल 22 धावा. जमेची बाजू आज मात्र घरचं मैदान आणि घरच्या मैदानावर कलात्मकता दाखवण्यासाठी इथे मात्र प्रयत्नांची केली जाते पराकाष्ठा. 22 धावा धावफलकावर काय सुरुवात आहे. द प्रिन्स ऑफ बॅट योगेश कोरची बॅट आत मात्र यशस्वी भवचा आशीर्वाद या फलंदाजीला प्राप्त झाला आहे. यजमान आणि पाहुणे इथे खेळतायत. ऑफ ब्रेक होता परंतु लाईन चेक करावी लागेल. यस वाईड बॉल. एक धाव मिळेल अवांतरच्या स्वरूपात आणि एका धावेच्या मदतीने टेंबरे संघ जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 23. आज मात्र शैलेजी केंबारी सर फुल फॉर्ममध्ये पाहायला मिळतील या शंका नाही. आज आम्हाला त्यांचा परफॉर्मन्स पाहायचा आहे, गोलंदाजी असो अथवा फलंदाजी, आणि निश्चितच पाहायला मिळेल यात शंका नाही. खूप दिवसांपासून मनामध्ये असणाऱ्या भावना या ठिकाणी व्यक्त होतील. क्या बात आहे, काय फलंदाजी चालू आहे टेंबरे संघाच्या वतीनं. योगेश कोर आज मात्र कानमंत्र दिले शिवाजी केंबारी सरांनी. खेळायचं आहे आणि या खेळपट्टीवर मात्र खऱ्या अर्थानं सब्र का फल मिठा होत आहे हे सांगायचं आहे योगेश कोरला. पहिल्या षटकामध्ये धावांच्या मॅन्युफॅक्चरिंग मशीनचं बटन दाबलं आणि बघता बघता धावांचा ओघ या ठिकाणी सातत्याने वाढत जाताना पाहायला मिळतोय. सिंगल 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 आणि एका धावेच्या मदतीने 24 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सकाळचं सुंदर वातावरण संपलं आणि आत्ता मात्र सूर्य माथ्यावर आहे. दुपारची वेळ आहे. रिवर्सचा प्रयत्न आवश्यकता नसावी परंतु इथे मात्र इम्प्रोव्हायझेशन दाखवण्याचा प्रयत्न होतोय मनोजी केंबारी सर यांच्याकडनं. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत आवाज ऐकाल. वाईचा पल्ल्यानी बदलापूर. गोड व्यक्तिमत्व आमचे आदर्श सन्माननीय सोमनाथजी खाडे सर, थँक्यू सो मच, धन्यवाद. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला. या षटकामध्ये निश्चितच धावांचा मी तर म्हणेन दुष्काळ पडलाय, थोड्या वेळापुरता का होईना परंतु जमेची बाजू ठेवण्याचा प्रयत्न होतो. या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून विकेट गमवायची नाही आहे. सर सलामत पगडी 50 सातत्याने रेकॉर्ड रचलेले आहेत आणि त्या रेकॉर्डमध्ये जेवढे जेवढे फलंदाज खेळपट्टीवर राहतात ना टिकून शेवटच्या चेंडूपर्यंत, ते फलंदाज शेवटच्या मुवमेंटपर्यंत चांगली फलंदाजी करत असतात. सेट होण्यासाठी वेळ मिळतो. मनामध्ये असणारी हालचाल सातत्याने पाहायला मिळते. इथे संधी होती मनोज केंबारीला, कारण पाहू शकाल चेंडू खूप उंचीवर होता. अंपायर डिसिजन यस, नो बॉल. 25 धावा धावफलकावर. सुरुवात चांगली आहे आणि जेव्हा जेव्हा सुरुवात चांगली होते ना तेव्हा तेव्हा आपला संघ सातत्याने आत्मबल ठेवतो. आठवतंय बाळासाहेब ठाकरे सरांचं वाक्य, जर तुमच्यामध्ये आत्मबल असेल तर जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, तुम्हाला मरण नाही, तुम्हाला भीती नाही. डर के आगे जीत है. ओव्हर पिच बॉल ऑन साईडला आपण पाहू शकाल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचलाय. तत्पूर्वी एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र मोईन अलीचा रेकॉर्ड ब्रेक. फ्री हिटवर बाद झालेला फलंदाज मोईन अली आणि इथे मात्र फ्री हिटवर बाद झालेला फलंदाज मनोज केंबारी. बॅक टू दी डगआउट. नितांत ब्रेक थ्रूची मी तर म्हणेन गरज होती शिवळेश्वर शिवळे संघाला आणि ती मात्र मिळून दिली गोलंदाज सुधीरनं. 5व्या चेंडूवर विकेट. शेवटचा चेंडू एक फेकावा लागेल गोलंदाज. असं जय सर शेवटचा चेंडू झालाय नाही ना, एक चेंडू शिल्लक आहे.
पहिला चेंडूवर एक सिंगल, दुसरा चेंडू वाईड, तिसऱ्या चेंडूवर 1, चौथ्या चेंडूवर 0, पाचव्या चेंडूवर 0, तर नंतर नो बॉल. आणि आपण पाहू शकाल एक विकेट, एकंदरीत एक वाईड आणि एक नो. चेंडूचा विचार केला तर 5 चेंडू व्हॅलिड, एक चेंडू फेकावा लागेल गोलंदाजाला. सुरुवात या ठिकाणी वर्णनीय राहिले आर्यन टेंबरे संघाची. मनोरे रचलेत उंचच उंच, परंतु सह्याद्रीचा विशाल शिखर या ठिकाणी उभा राहील का, यक्ष प्रश्न असेल. ओव्हर पिच बॉल ऑफ ड्राईव्ह सजवण्याचा प्रयत्न, क्या बात आहे. झेल सुटला परंतु प्रयत्नानं मात्र 100% मार्किंग. एक सिंगल, षटक संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आर्यन टेंबरे संघाची धावसंख्या 1 गडी बाद, 27 धावा. गुड कमबॅक बाय शिवळेश्वर शिवळे टीम. पहिलं षटक उदयचं राहिलं. 21 धावा खर्च केला. दुसऱ्या षटकामध्ये आला गोलंदाज सुधीर, कमबॅक केलाय, 6 धावा खर्च केल्या. आयुष्याची सुरुवात तुम्ही कोणत्या क्षणाला करू शकता, मग क्रिकेट असो की जीवन. पिंपळाच्या पानासारखं खडकावर सुद्धा उभं राहता आलं पाहिजे. संकटांना सामोरं जाता आलं पाहिजे. ऋतू कोणताही असो, प्रत्येक ऋतूची संकट तुम्हाला झेलता आली पाहिजे. कारण सांगायचं नाही आहे, इथे मात्र एकच कारण आहे. कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक, सन्माननीय शिवाजी केंबारी सरांचं स्वप्न या ठिकाणी आज पूर्ण होताना पाहायला मिळतंय. दरवर्षाची परंपरा आणि बघता बघता यूट्यूबच्या माध्यमातून गर्दी सातत्याने पाहायला मिळते. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज सज्ज रोहन. ओव्हरपिच होता. जेव्हा जेव्हा ओव्हरपिच बॉल फेकले जातात तिथे मात्र धमाके होताना बी पाहिलेले आहेत, परंतु इथे मात्र आडवी बॅट केली. क्रॉस बॅटेड फटका सजवण्याचा प्रयत्न झालाय, परंतु डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये मी तर म्हणे निसर्गाने दिला आशीर्वाद टेंबरे संघाला, परंतु त्यानंतर मात्र थोडीशी नाराजी पाहायला मिळते धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21, दुसऱ्या ओव्हरमध्ये केवळ 6 आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू डॉट बॉल. याला म्हणतात कमबॅक. शिवळेश्वर शिवळे संघाचा झालाय कमबॅक. इथे मात्र स्वीप केलाय, वेगाने चेंडू निघून चाललाय. तिथे क्षेत्ररक्षकांनी काय घडलंय, ओ माय गुडनेस, चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमचे अंपायर वेगळ्या ऍक्शनने या ठिकाणी दाखवत असताना की हा आहे दर्जेदार चौकार. पिसारा फुलला आणि चौकार पाहिला. प्रशांतच्या बॅटमधनं चौकार आलाय, आपण पाहू शकाल. इथे मात्र पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने पूर्णपणे बॉडी टर्न केली. हाय बॅकलिप, हाय ड्रीम, दॅट्स कॉल फॉर चौकार. थोडा इफेक्ट द्या. फुल टॉस, पुन्हा एकदा स्लॉक शिफ्ट सजवण्याचा प्रयत्न आणि रिवर्व द्या थोडा आवाजाला, म्हणजे मजा येईल. काय सामना चालू आहे. ओके. आणि निश्चितच शिवळेश्वर शिवळे आणि फाईट करतोय आर्यन टेंबरे. बॅटिंग करत असताना आतापर्यंत आर्यन टेंबरे संघाची धावसंख्या ती धावपलकावर आपण पाहतोय 37 धावा, 37 रन्स ऑन स्कोर बोर्ड. मनोज केंबारी थोडेसे नाराज असतील, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता आणि बाद झाले. इथे मात्र मिस्टामिक स्टोक, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय, काय घडेल. ओ माय गुडनेस, फलंदाज बाद. प्रशांत बॅक टू द डगआउट. कुकरची शिट्टी एकदा वाजली म्हणजे भात शिजतो असं होत नसतं. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या म्हणून धावसंख्या वाढत असते असं होत नसतं. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल
पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या, त्यानंतर मात्र धावा कमी आणि विकेट जास्त या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विकेटवर विकेटचा सडा आतापर्यंत पडत जाताना पाहायला मिळतोय. मनोज केंबारी बाद, त्यानंतर मात्र संपूर्ण किल्ला लढवण्याचं काम बॅट्समन प्रशांतनं केलं. 6 चेंडू खेळला, 6 चेंडूमध्ये 2 चौकार पाहायला मिळाले, डबल धावा सुद्धा पाहायला मिळाले, एक सिंगल घेतली, एक डॉट बॉल आणि एक चेंडूवर विकेट. एकंदरीत आतापर्यंत आपण पाहू शकाल 6 चेंडूमध्ये बनवल्या प्रशांतनं 11 धावा. धावसंख्या टेंबरे संघाची 37. जकडून ठेवले फलंदाजांना. मी तर म्हणेन एका बाजूला पाहिलं तर अश्वमेध दौडत होते बॅटिंग करत असताना आर्यन टेंबरे संघाचे, आणि त्या अश्वमेधच्या पागा खेचल्यात काही क्षणापुरता. पुन्हा एकदा मी तर म्हणेन या मॅचमध्ये सातत्याने नवी दिशा ठरवावी लागेल बॅटिंग करत असताना आर्यन टेंबरे संघाला. योगेश कौरकडून अपेक्षा वाढल्या असतील, कारण आपण पाहू शकाल 2 गडी बाद झालेत आर्यन टेंबरे संघाचे. या संपूर्ण मॅचचा मी तर म्हणेन लेखाजोखा बनवण्यासाठी ना तो खेळाडू खेळपट्टीवर आहे. त्या खेळाडूनं मुरबाच्या क्रीडानगरीला वेळ लावलंय. द प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कौर, त्याच्याकडून अपेक्षा राहतील, कारण 18 चेंडूंचा खेळ झाला. 18 चेंडूमध्ये बनवले आर्यन टेंबरे संघानं 2 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावा. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, आणि जेव्हा या 12 चेंडूंचा विचार केला जाईल तत्पूर्वी तुर्तास ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये पाणी पिऊन थंड होईल. चर्चा करूया कैलासवासी रामचंद्र स्मृती चषकाची. सन्माननीय शिवाजी केंबारी सर यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा, अभूतपूर्व नियोजन. या नियोजनाकडे पाहावं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतातील अनेक स्पर्धा आमच्या डोळ्यासमोर कायमस्वरूपी याव्या, या यादीतील सातत्याने नाव सुद्धा जोडलं जाईल. अर्थातच कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक. तत्पूर्वी ऐकूया एक सुंदर गीत आमच्या डीजेच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेने. 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टेंबरे संघाची धावसंख्या ती धावपलक्यावर आतापर्यंत आपण पाहतोय 2 गड्याच्या मोबदल्यात 37 धावा. सुधीर गोलंदाजी मार्कवर सज्ज, ज्याने शिवळेश्वर शिवळे संघाच्या वतीनं दुसरं षटक हाताळलं. केवळ 6 धावा खर्च केल्या, आणि याच गोलंदाजाकडून शिवळेश्वर शिवळे संघाच्या अपेक्षा मात्र वाढत राहतील यात शंका नाही. हॅलो चेक. राईट मोर द विकेटने तयार सुधीर. पहिलाच बॉल, ज्यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी शरीराच्या बाहेरून टाकलाय. 1 धाव मिळेल आर्यन टेंबरे संघाला, आणि एका धावेच्या मदतीने टेंबरे संघ जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत आपण पाहतोय 38 धावा. धाव फलक सातत्याने फुलवण्याचा प्रयत्न होतोय. फुल किती फुललं याहीपेक्षा फुलाला सुगंध किती आहे हे महत्वाचं आहे. विकेट किती गेला त्यापेक्षा धावा किती आल्यात हे महत्वाचं आहे. आणि इथे मात्र संधी निर्माण केले. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करतोय, इथे मात्र जजमेंट चुकली. कॅच ड्रॉप. क्रिकेटची व्याख्या अपूर्ण. ऍडव्हान्टेज राहील म्हणून म्हटलं जातं टेक द कॅच अँड ओन द मॅच. जिंकायचं असेल तर झेल पकडा, हारायचं असेल तर झेल सोडा. धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल. 40 धावा धावपलकावर. शिवळेश्वर शिवळे संघाचे प्रयत्न चालू आहेत आणि या प्रयत्नांना सातत्याने आशीर्वाद प्राप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये 21 धावा. योगेश कौर असेल खेळपट्टीवर. स्ट्रायकिंग एंडवर आपण बॅट्समन पाहतोय. किरण आशेचा खेळपट्टीवर पोहोचलाय, परंतु याच आशा पुन्हा एकदा पल्लवित कराव्या लागतील. ओ माय गुडनेस, वाईड यॉर्कर होता, परंतु लाईन मात्र पुन्हा एकदा खराब आहे. गोलंदाज सुधीर, ज्यानं दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकाल 6 धावा खर्च केल्या आणि आपल्या संघाला सातत्याने सांगितलं यस कमबॅक, कमबॅक आणि कमबॅक.
पुनश्च एकदा कर्णधाराने त्याच्यावर विश्वास ठेवला. या विश्वासाचा पाणीपत होऊ द्यायचा नाहीये. परंतु समोर आपण फलंदाज पाहतोय टेंबरे संघाचा किरण नॉन स्ट्राईक एंडवर प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर. ओव्हर पिच बॉल सरळ दिशेला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद. आणखी एक धक्का लागेल आणि टेंबरे संघाला. मार्गस्थ आहे सुधीर गोलंदाजी मार्कवर सज्ज, ज्याच्याकडून होती अपेक्षा आणि ती अपेक्षा या ठिकाणी पूर्ण करत असताना मी तर म्हणेन सुधीरच्या गोलंदाजीवर बिना विकेटच्या धावा काढणं म्हणजे एखाद्या कर्जदाराकडून बिनव्याजी करणं घेतल्यासारखं होईल. इथे सुभाष केंबारी सरांचा येता क्षणाला चेंडू बाटवर आदळला. क्या बात आहे, लिडिंग फ्रॉम फ्रंट. आणि इथे मात्र दाखवत असताना सुभाषजी केंबारी सर, यस वी आर अ डेमॉन्स्ट्रेशन अवर लिडरशिप बाय गोइंग फर्स्ट इन अ सम मोमेंट. कारण सांगायचे नाही, खेळपट्टीवर जायचं आणि टेंबरे संघाला मात्र धावा मिळवायच्या. पहिल्या चेंडूवर ठोकला, हा येतो चौकार. मुरबाड तालुक्याला माहित आहे की उत्कृष्ट गोलंदाजाच्या यादीतील पहिल्या क्रमांकाचं नाव म्हणजे सुभाष केंबारी. इथे मात्र फलंदाजीमध्ये सुद्धा भरदारपणा दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे, वाईट बॉल. सुभाषजी केंबारी यांनी बॅक टू बॅक 3 चौकार ठोकले तर विकासजी केंबारी सर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. इथे डिफेन्स शॉट करण्याचा प्रयत्न झालाय, आपण पाहू शकाल. सुभाषजी केंबारी सर, जबाबदारी असेल कारण एक 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 सर सेनापती निघून गेलाय. हा किल्ला आपल्याला लढवायचा आहे. एक 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 नाविक निघून गेलाय आणि बघता बघता ही नौका आम्हाला किनाऱ्यावर आणायची आहे आणि या अनुषंगाने प्रयत्न करावे लागतील सुभाषजी केंबारी सरांना. जबरदस्त नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहतात. विलोभनीय स्पर्धा, तितकी प्रसिद्ध आणि तितकीच खऱ्या अर्थानं लोकप्रिय स्पर्धा आहे. कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक क्रिकेटचा थरार, दिवस क्रमांक 1, सामना क्रमांक 3. शिवळेश्वर शिवळे आणि फाईट करतोय आर्यन टेंबरे. इथे मात्र योगेश कोर, क्या बात आहे, ग्लेन मॅक्सवेलची आठवण करून दिली. जबरदस्त फटका, यस. आणि पुन्हा एकदा द प्रिन्स ऑफ मुरबाड दाखवत असताना बिग सिक्सर, बिग हिट. एखाद्या राज दरबारामध्ये राजाचा सोबत बिरबल असतो ना, तेव्हा राजाला सुद्धा वाटतं की खऱ्या अर्थानं द्वंद्व खेळावं आणि द्यूत खेळावं. खेळपट्टीवर सुभाष केंबारी सर पोहोचले आणि योगेश कोरने ठोकला षटकार. चौथ्या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक. स्टार्किंग एंडवर हुकमाचा एक्का, जादूगार द प्रिन्स ऑफ मुरबाड. आणि इथे मात्र स्लॉक शिफ्टचा जवळ फेकून दिले चेंडूला. के एल राहुल स्टँडच्या समोर सलामी द्यायला हा येतोय प्रिन्स ऑफ मुरबाड. योगेश कोरच्या बॅटमधून आणखी एक दर्जेदार षटकार.
प्रेक्षक हो, 4 षटकं संपली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आर्यन टेंबरे संघाची धावसंख्या आहे ती धावफलकावर तब्बल 59 धावा. मी तर म्हणेन उंचांक गाठण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल. जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटचं षटक शिल्लक. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन संघाचे संगणक सर्वे सर्वा शिवाजी केंबारी सर, स्पर्धेचे नियोजक आणि आयोजक सुद्धा आहेत. आज मात्र वेगळ्या आगळ्या भूमिकेमध्ये इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात शिवाजी केंबारी सर. आणि निश्चितच डगआउट अपेक्षा करेल. एक चौकार तर पाहायला मिळाला शिवाजी केंबारी सरांच्या बॅटमधनं. क्षमता आहे खूप मोठी. आर्यन टेंबरे संघाची बॅटिंग ऑर्डर पाहिली ना तर मी तर म्हणेन कोणत्याही प्रकारची चिंता नाही आहे डगआउटला. अनेक फलंदाज आणि वेगवेगळे व्हेरिएशन पाहायला मिळतं या फलंदाजांच्या माध्यमातून. शेवटचं षटक शिवळेश्वर शिवळे संघाच्या वतीनं ऋषी गोलंदाजी मार्कवर सज्ज. इथे मात्र फ्रंटफुटवर होते शिवाजी केंबारी सर. आडवा बॅटनं खेळलाय. पाहू शकाल एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 60 धावा धावफलकावर. काय उच्चांक गाठलाय बॅटिंग करत असताना. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. शिवळेश्वर शिवळे संघाला जेवढ्या विकेटची गरज होती त्या विकेट मात्र मिळाल्या, परंतु एक टार्गेट समोर होतं आणि त्या टार्गेटचं नाव होतं योगेश कोर. ओव्हर पिच बॉल फेकून दिले चेंडूला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहिलाय आणि निश्चितच इथे मात्र बनतोय दर्शक. फेकून दिले चेंडूला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ए होईना बात, ए तो इसके बायात का खेल है सांगत असताना बैट्समैन योगेश कोर. 11 मुल्कों की पुलिस हमें ढूंढ रही है लेकिन हाथ नहीं लगूंगा. षटकार. फलंदाज योगेश कोर बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले आणि या 3 षटकारासाठी सन्माननीय राजेजी केंबारी सर यांच्याकडनं 500 रुपये. इथे मात्र सरपंच साहेब, बॅट्समन शरदजी केंबारी साहेब यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये म्हणजे 1000 रुपये या ठिकाणी मिळाले बॅट्समन योगेश कोरला. योगेशजी टोके साहेब यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. यात शंका नाही आहे. काय फलंदाजी केली आणि निश्चितच खऱ्या अर्थानं सुवर्ण ऊन आणि रूपाचं चांदणं पडणारी फलंदाजी पाहायला मिळाली. ही फलंदाजी म्हणजे खऱ्या अर्थानं वर्षातील 12ही पौर्णिमा चांदणी शिंपित जाईल. आपल्या संघाला सातत्याने चेहऱ्यावर स्मित असे फुलवेल यात शंका नाही आहे. जणू काही खेळपट्टीवर पारिजातकाचं फुल फुललंय आणि त्याचा सुगंध दरवळतोय धाव फलकावर. वाह क्या बेटा मौज कर दी. काय फलंदाजी केली योगेश कोरनं. 15 चेंडू 40 धावा वैयक्तिक योगेश कोरच्या नावावर आणि इथे मात्र सातत्याने धावा 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 आणि धावा. रन्स मिळतील या चेंडूवर 5. हा आला नशिबाचा पंजा. शिवळे संघाला विचार करावा लागेल. श्वास कुठून घ्यावा उमगत नाही. चालावं कुठं समजत नाही. जमीन कुठे असते समजत नाही. आकाश टेंगणं पडले की काय समजत नाही. क्षितिजाचं मोजमाप करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि इथे मात्र पाहू शकाल पहिल्या इनिंगमध्ये धावांचा भरधाव वेग या ठिकाणी पाहायला मिळतोय. योगेश कोर ऑन बॅटिंग मार्क. सरळ दिशेला खेळला. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये गोलंदाजानं चेंडू स्टॉप केलाय. एक धाव काढण्याचा प्रयत्न होता परंतु धाव नाहीये. शिवाजी केंबारी सर मनोरंजन करतील आणि इथे मात्र आपण पाहू शकाल चांगली साथ मिळते शिवाजी केंबारी सरांची योगेश कोरला. चला नेक्स्ट मॅच मी या ठिकाणी अनाऊन्स करतोय. संघ आंबे टेंबे आणि दसई दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. वाईड यॉर्कर क्रिकेटचं क्षेपणास्त्र फेकलंय गोलंदाज ऋषीनं परंतु एक धाव मिळेल. सातत्याने प्रत्येक चेंडू आणि धावा धावा आणि प्रत्येक चेंडू. खेळपट्टीवर मात्र धावा धावा आणि धावा सातत्याने धावा मिळतायत आर्यन टेंबरे संघाला. आपण पाहू शकाल योगेश कोरला बाद करण्यामध्ये अयशस्वी ठरलाय शिवळेश्वर शिवळे संघ. एक एक खेळाडूला तुम्ही जेव्हा बाद करताना तो खेळाडू त्या संघाचा ट्रम्प कार्ड असतो. आम्ही पाहिलंय कल्पेश जाधवला खेळताना बादशाही संघाचा ट्रम्प कार्ड. आम्ही पाहिलंय काल 22 चेंडूमध्ये 77 धावा बनवताना अर्जुन बांगर मोर्शेदी संघाचा ट्रम्प कार्ड. आम्ही पाहिलंय स्वप्नील पोटेला खेळताना
आणि सातत्याने देवगाव टायगर संघाचा ट्रम्प कार्ड आम्ही पाहिलंय. जितू चव्हाणला खेळताना सोनारपाडा संघाचा एक 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 हुकमी एक का म्हणून की काय भालूक संघाला खेळताना पाहिलं जयेश मोरे एक एक खेळाडू. आणि इथे मात्र एक ट्रम्प कार्ड जागा झाला. हिरा या ठिकाणी चमकला आणि त्या हिऱ्याची चमकणारी फलंदाजी पाहायला मिळाली. योगेश कोर क्या बात आहे. धावसंख्या बनली पहिल्या इनिंग नंतर. अर्थातच आर्यन टेंबरे संघ जाऊन पोहोचलाय. धावपलकावर सुदर्शन अगे आम्हाला दाखवत असताना तब्बल 4 गडीबाद आणि 74 धावा 5 षटकामध्ये बनवायच्यात 75 धावा होतील की नाही प्रश्न असेल. तत्पूर्वी घेऊया आपण आंबे टेंबे आणि दसई या दोन संघाच्या दरम्यानची नाणेफेक आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक सन्माननीय सोमनाथजी खाडे सर. थँक्यू. आंबे टेंबे संघाचा संघनायक आणि दसई संघाचा कर्णधार आपण यायचंय. प्रेक्षक आजच्या दिवसातील चौथ्या सामन्याच्या नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. जसं नाणेफेकीचा कौल जिंकलाय दसई संघाचे कर्णधार. आपण खेळतात कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक. नाणेफेक जिंकलात. आपल्या समोर संघ आहे आंबे टेंबे. आपला निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय. मुरबाच्या क्रिकेट पंढरीचा इतिहास जर पाहिला तर जवळपास जेवढे जेवढे संघाचे संघनायक नाणेफेक जिंकतात आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारून चेसिंगसाठी या ठिकाणी खऱ्या अर्थानं सामोरे जातात आणि क्षमता ठेवणारी संघ आपण पाहतो दसई. असं फिल्डिंग करण्याच्या पाठीमागचं कारण आम्हाला जाणून घेणं आवश्यक राहील. आपल्या समोर संघ आहे आंबे टेंबे. यापूर्वी कधी दोन संघ एकमेकाच्या समोर खेळलात का? नाही खेळलो आम्ही. म्हणजे पहिल्यांदाच येत आहेत. दोन्ही संघ एकमेकाच्या समोर नवीनात क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 5 षटकं समोर असतील. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील? आम्ही त्यांना 35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. काय आत्मबल ठेवलंय. 30 चेंडूमध्ये 35 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न राहील. उघड उघड आव्हान तर दिलंय. पण म्हटलं जातं ना, यू कांट प्ले फॉर द रिव्हेंज, यू प्ले ओनली फॉर एंटरटेनमेंट. क्रिकेट पहिल्यांदा एन्जॉय करा आणि मग खेळा. निश्चितच या ठिकाणी मी जाईल आंबे टेंबे संघाचे संघनायक. जर नाणेफेक जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? सर्वप्रथम खरं तर सुरुवात कुठून करावी हा प्रश्न होता आणि एवढी मोठी मानाची स्पर्धा खेळण्याचं ही आमची पहिलीच वेळ आहे. आरंभ हे प्रचंड आणि खरोखरच आम्ही नाराज करणार नाही. आम्हाला संधी दिली रामचंद्र स्मृती चषक 2022. सुहास दादा अँड टीम, सर्वप्रथम त्यांचं मी आभार मानेल. नाणेफेक जर जिंकली असती तर आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच स्वीकारलं असतं. पण तरीही नशिबाने जरी साथ दिली नसली तरी कुठेतरी पाच षटकामध्ये 50+ उभारण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आम्ही नाराज करणार नाही. जरीही नौखे असलो तरी आम्ही नाराज करणार नाही. धन्यवाद. यस, नक्कीच नक्कीच सहर्ष स्वागत असेल दोन्ही कर्णधारांचं. ओल्ड इज गोल्ड बट न्यू इज वॉन्ट. तर निश्चितच नाणेफेक जिंकली असती तर क्षेत्ररक्षणाचा निर्णय झाला असता. बॅटिंग आले 5 षटकामध्ये 50-55 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न राहील यात शंका नाही. क्रिकेट आहे आणि या क्रिकेटच्या दुनियामध्ये क्रिकेटची दुनियादारी आम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. दसई संघाचा कर्णधार आणि आंबे टेंबे संघाचा कर्णधार. तर प्रेक्षक हो, नाणेफेक कक्षातून सगळ्यात महत्त्वाची न्यूज येते. नाणेफेकीचा कौल जिंकलाय दसई संघाने आणि घेतलाय पारंपरिक पद्धतीचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. बॅटिंग करावी लागेल आंबे टेंबे संघाला. आपण ऐकत आहात, आपण पाहत आहात, मन मुराद आनंद लुटत आहात आणि आनंदाचं कारण आहे
कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2022 क्रिकेटचा थरार. धन्यवाद. तुमच्या डोळ्यासमोर चालू असलेला सामना अर्थातच आर्यन स्पोर्ट्स टेंबरे आणि फाईट करतोय शिवळेश्वर शिवळे. बॅटिंग करत असताना 74 धावा बनवल्यात या मॅच मध्ये. पाहिलं तर आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघानं 75 धावांची गरज. आणि जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. तिथे जोडले द वाईस ऑफ कल्याणी बदलापूर सन्माननीय सोमनाथजी खाडे सर. धन्यवाद रमेश महाराज शिंदे सर. या दरम्यान शुभागमन झालं आदरणीय अशोकजी बांगर साहेबांचं आणि त्यांच्या समवेत प्रदीपजी बांगर साहेब. सोमनाथ सर फक्त एक मिनिट. या ठिकाणी सेलेरिओ गाडी आहे 4 व्हीलर थोडी बाजूला घेतली तर बरं होईल कारण तिचा रिफ्लेक्ट होतोय त्या काचेचा. थँक्यू सो मच. होणाऱ्या दिलगिरी चुकासाठी आम्ही या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो थोड्या त्रासासाठी. थँक्यू सो मच. धन्यवाद. प्रदीपजी बांगर आणि अशोकजी बांगर यांच्या वतीनं बाळामते यांच्यासाठी एटीएम ओपन झालंय. प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. थँक्यू थँक्यू सो मच रमेश महाराज शिंदे सर. बलाढ्य टीम दरम्यान मॅच चालू झालेली आपल्याला पाहायला मिळते. 30 चेंडू आणि 75 धावांचं आव्हान. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका थोडासा मिस टाइम पाहायला मिळाला. चेंडू इनफिल्ड मध्ये अडवला जातोय. कुठल्याही प्रकारे धाव घेण्याची संधी नाही. एक धाव घेण्याची वेळेस प्रयत्न केला मानस होता मात्र धाडस झालं नाही. फलंदाज आपण पाहतोय सुधीर आणि समवेत मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वामधले एक मोठं नाव बाळामते. फटका चांगला पाहायला मिळतोय. फिल्डिंग तितकीच चांगली आहे. सीमारेषेच्या जवळ चेंडूला अडवलंय. 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी रवाना झाले. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नव्हती. त्यानंतरच्या या चेंडूवरती 3 धावा वसूल करत असताना 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात सुधीर आणि बाळा. या दोघांकडे मात्र क्षमता निश्चितच आहे. 30 चेंडू आणि 75 धावांचं आव्हान. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय योगेश. अतिशय फॉर्म मध्ये असलेला हा अष्टपैलू खेळाडू यावेळेस आपल्या संघासाठी गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. योगेश पंतांच्या डावेकडून येताना पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वाची आख्यायिका अर्थातच बाळामते यावेळेस या चेंडूवरती फेस करत असताना ट्रेडमार्क बाळामते A1 कॉल. आणि या पहिला चेंडू फेस करत असताना यजमानांना फलंदाज बाळा सांगतोय आम्ही सुद्धा संघर्षास तयार आहोत. 75 धावांचं आव्हान आहे आणि हे आव्हान पेलत असताना सुरुवात केली आहे एकदम वाघासारखी डरकाळी फोडत असताना 6 धावांनी धावफलक पुढे सरकलं जाऊन पोहोचलं 9 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्क वरती योगेश वरती आक्रमण चढवत असताना बाळामते. शॉर्टपिच चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. अगदी शेवटच्या मोमेंटला चकवा देऊन बॅटला चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. थोडीशी गती कमी करत असताना गोलंदाज योगेश कमबॅक केलंय. षटकार आल्यानंतर फलंदाज बाळाला थांबून ठेवणार ही गोलंदाजी. गुड बॉलिंग गुड कमबॅक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे गोलंदाज योगेश. यावेळेस पुन्हा एकदा गुणवत्ता तपासली जाते चेंडूची. चेंडू ऑफस्टिकच्या जास्त बाहेर वाईट घोषित केला जातोय. अवांतरची एक धाव फलकात जोडली जाते. धावफलक सरकलं जाऊन पोहोचलं 10 या आकड्यावरती. बिनबाद 10. 75 धावांचं आव्हान आहे आणि हे आव्हान पेलत असताना सुरुवात चांगली केली आपल्या संघासाठी. बाळा आणि सुधीर ही जोडी आपण संघासाठी पाहतोय. अतिशय अनुभवी फलंदाज मैदानामध्ये शिवळे संघासाठी. शॉर्ट पिच यावेळेस फटका फसलाय. मोठा मासा गळाला लागत असताना बाळामतेची खेळी संपुष्टात. बॅक टू द पॅव्हेलियन. बाळाच्या बॅट मधनं आला त्यानंतर मात्र हा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा
आदरणीय प्रदीपजी बांगर आणि अशोकजी बांगर यांच्या वतीनं 101 रुपयाचं पारितोषिक बाळासाठी आलंय षटकारासाठी. मॅच संपल्यानंतर आपण घेऊन जायचंय. मोठा मासा गळाला लागल्या, फलंदाज बाळाची खेळी संपुष्टात आली. प्रेक्षकांची निराशा निश्चितच झालेली पाहायला मिळेल, कारण बाळाला पाहण्यासाठी दुरून दुरून प्रेक्षक जोडले जात आहेत. आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा विचारलं गेलं की बाळाची मॅच केव्हा चालू होणार आहे. मात्र प्रेक्षकांना नाराज केलं. त्यानंतर फलंदाज सुधीर यावेळेस आपली आठवण करून देत असताना, उपस्थितीची जाणीव करून देत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू डीजे. 75 धावांचं आव्हान आहे आणि पहिल्या षटकामध्ये संघर्षमयी सुरुवात पाहायला मिळाली. संघर्षासाठी आम्ही तयार आहोत, सुधीरने सांगितलं. षटकार आलाय, धावसंख्या आपण पाहतोय 16 या आकड्यावरती. पहिलं षटक संपन्न झालं. गोलंदाजी मार्कवरती योगेश होता. संमिश्र स्वरूपाचं ते षटक होतं. 2 षटकार निश्चितच आले, मात्र बाळामते नावाचा मोठा अडसर दूर केलाय. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. नवीन गोलंदाज मैदानामध्ये निश्चितच या संघाचा तारणहार, स्पर्धेचा शिल्पकार सुहास केंबारी लिजंड क्रिकेटर आहे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त खेळी सातत्याने त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतात. यावेळेस गोलंदाजाच्या भूमिकेत फलंदाजी करत असताना सुद्धा चांगलं योगदान आपल्या धावफलकाला दिलं. यावेळेस मोठी जबाबदारी खांद्यावरती आहे आणि ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली. षटक क्रमांक 2 चालू होतंय. गोलंदाजी मार्कवरती सुहास केंबारी. स्ट्राईकवर फलंदाज यावेळेस प्रथमच पहिला चेंडू फेस करेल शिवळे संघासाठी विकी. चांगलं बॅटल बघायला मिळेल. विकी हार्ड हिटर फलंदाज आहे आणि आता आपल्या मात्र संघासाठी पहिला चेंडू फेस करेल. पहिला चेंडू हलक्या हातानं प्लेस केलं. लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारे जोखीम पत्करली नाही. फलंदाज विकीला माहिती आहे समोर सुहास केंबारी अनुभवाची शिदोरी. या चेंडूवरती आक्रमण जर केलं असतं तर कदाचित धोकादायक ठरू शकलं असतं. निश्चितच एका धाब्यावरती समाधान मानलं. धावफलक सरकलं 17 या आकड्यावरती. स्ट्राईक चेंज करत असताना यावेळेस दोनही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात शिवळेश्वर शिवळा संघासाठी. स्ट्राईक चेंज. सोनू चव्हाण यांच्या वतीनं सलगच्या 3 षटकारास 1000 रुपयाचं पारितोषिक आहे शिवळे संघासाठी. चांगला चेंडू पाहायला मिळाला. जाळ्यात अडकवत असताना मोठा मासा गळाला लागतोय. फलंदाज सुधीरची खेळी संपुष्टात. सुहास केंबारी. म्हटलं होतं एक जुना जाणता अनुभवी खेळाडू, लिजेंड प्लेयर काय असतो याचं प्रात्यक्षिक मैदानात दाखवत असताना वाडा सुद्धा आमचाच आणि राडा सुद्धा आमचाच होणार हे मात्र मैदानात सांगत असताना मोठा मासा गळाला लागलाय. सुधीरच्या बॅटमधनं एक षटकार निश्चितच आला होता. वैयक्तिक 9 धावांवरती मात्र माघारी परतत असताना सुधीर पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानात एंटर होतोय. इनट नंबर 4 वरती पद्माकर. विकी आणि पद्माकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती सुहास केंबारी. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र सुधीरचा अडसर दूर केलाय. लेग ब्रेक फिरकी आक्रमण. यावेळेस पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू. फलंदाजाला काही कळायच्या आत हा चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. कुठल्याही प्रकारे चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झाला नाही. यष्टीरक्षकानं उरलेलं काम पूर्ण केलं. जबरदस्त गोलंदाजी. खांद्यावरती धुरा घेतल्यानंतर कर्णधार कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण मैदानात पेश करत असताना गुड बॉलिंग वन्स अगेन. सुहास गोलंदाजी मार्कवरती सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळून काढले. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. अलॉंग द कार्पेट आला. चेंडूला अडवलं.
एकाच धाबेवरती संपन्न केलं. एक धाव एकापेक्षा जास्त काहीच नाही. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. धावफलकावरती 18 धावा. थोडीशी गती निश्चितच धावफलकाची कमी केली आहे. पहिल्या षटकात 16 धावा आपण पाहिल्या, त्यानंतरचं हे षटक चांगलं पाहायला मिळत आहे. केवळ एकच धाव अद्यापपर्यंत, 2 धावा अद्यापपर्यंत खर्च करत असताना या वेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. गॅप सिलेक्शन चांगलं, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चेंडू फरार, चौकार. फलंदाज विकी यावेळेस ओळखलं होतं, थोडासा वेट केलं, वेट अँड वॉच, थोडा थांबला आणि नंतर मात्र प्रहार केला. गुड शॉट, चौकार आलाय आणि धावफलकाची गती वाढवण्याचं काम केलं. रिव्हर्सचा प्रयत्न यावेळेस सापळ्यात अडकवलं. अगदी प्लम मध्ये पकडत असताना LBW चा शिकार विकी. बॅक टू द पॅव्हेलियन. सुहास केंबारी, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. षटक जबरदस्त पाहायला मिळालं. खेळाडूंना सूचना आहे की जेव्हा मैदानात आपण एंटर करतो किंवा मैदानातून बाहेर येतो तेव्हा जी एंट्रीसाठी लाईन दिली आहे त्या लाईन मधनं बाहेर यायचंय किंवा आतमध्ये जायचंय. प्लीज सूचना लक्षात घ्या. जबरदस्त गोलंदाजी, विजयाचा एक दरवाजा उघडा करणारं हे षटक पाहायला मिळालं. षटक क्रमांक दुसरं संपन्न. धावफलकावरती 22 धावा. धावफलकाला ब्रेक लावला आणि तब्बल 2 गडी सुद्धा बाद केले. पहिला चेंडू हलक्या हाताने प्लेस केलाय. चेंडू हवेमध्ये बराच वेळ होता. फिल्डर चेंडूच्या पाठीमागे 2 धावा पूर्ण करत असताना धावफलकावरती थोडासा बदल पाहायला मिळेल. 24 धावा धावफलकावरती. पहिलं षटक 16 धावांचं आलं. आक्रमक फलंदाजी झाली शिवळे संघाच्या वतीनं. बाळा बाद झाला, त्यानंतर मात्र एका पाठोपाठ एक गडी बाद होत गेले. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर अद्याप आपल्याला बघायला मिळतात 24 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवरती योगेश. वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक. यावेळेस धाव चोरण्याचा प्रयत्न, चोरी पकडली. सांघिक यश यजमानांना. फलंदाज बाद. जबरदस्त षटक पाहिलं सुहास केंबारी यांचं. त्यानंतरच मात्र हे योगेशचं षटक पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतर धावबाद होत असताना फलंदाज माघारी परततोय. बाहेर येताना मित्रांनो लाईन मधून यायचंय. ज्या लाईन आपल्याला दिल्यात अगदी स्टेजच्या समोर ज्या 3 लाईन आपण मारल्यात त्या लाईन मधून एंटर करायचंय आणि बाहेर येताना सुद्धा त्या लाईन मधूनच यायचंय. फटका चांगला पाहायला मिळतोय. मात्र व्यूहरचनेअंतर्गत क्षेत्ररक्षक तैनात होता, मात्र त्याला झेल टिपताना अपयश आलं. निश्चितच जीवदान मिळत असताना चांगली गोलंदाजी करतोय. वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक हाताळतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ योगेश कोर. मुरबाड तालुक्याचा एक लिजंड खेळाडू. कमी वयामध्ये जास्त प्रसिद्धी प्राप्त झालेला हा गुणी खेळाडू. यावेळेस गुणवत्ता तपासली जाईल. पंचांनी गुणवत्ता तपासली. चेंडूला अवांतर घोषित केलं. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक सरकलं जाऊन पोहोचलं ते 26 या आकड्यावरती.
26 ऑन अ स्कोरबोर्ड. अवांतर चेंडू. मॅच चालू आहे ना. येस. गोलंदाजी मार्क वरती योगेश. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला, मात्र टप्पा खाल्ल्यानंतर लेगस्टिकच्या बाहेर. पंच हिरामन सर यावेळेस आपल्या अनोख्या शैलीमध्ये वाईट घोषित केलाय. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. वाईटची हॅट्रिक यावेळेस होत असताना गोलंदाज योगेशची. सुरुवातीला चांगली गोलंदाजी करत होता, मात्र यावेळेस थोडीशी दिशा चुकीची पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू चांगला बघायला मिळाला. कमबॅक करत असताना योगेश सांगत असताना मी सुद्धा एक लिजेंड खेळाडू म्हणून का ओळखतात. चांगला चेंडू. कुठल्याही प्रकारे बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. धावफलक स्थिरावलेलं. 28 या आकड्यावरती. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. बॅटला कनेक्ट झाला. स्वीट साऊंड निघाला. हाय जातीये. गोलंदाज योगेश वरती आक्रमण. षटकार आलाय. फलंदाज आपण पाहतो दिनेशच्या बॅट मधनं. त्यानंतर कमबॅक करत असताना शरीरावरती आदळलेला हा चेंडू पाहायला मिळाला. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. लेगबाईच्या स्वरूपात आलेली ही एक धाव. 35 ऑन स्कोरबोर्ड. 35 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 30 संपन्न. 35 धावा धावफलकावरती. आणि ड्रिंक्स ब्रेकचा हा समय आपल्याला पाहायला मिळेल. ड्रिंक्स ब्रेकचा समय विचार करायला वेळ मिळेल. स्ट्रॅटेजी बनवायला वेळ मिळेल. स्ट्रॅटेजिक टाइम आउट ज्याला म्हटलं जातं. निश्चितच देऊया संधी डीजे कल्पेश. शेवटचे 12 चेंडू 40 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 40 धावा. संघर्ष यावेळेस निश्चितच करावा लागेल, कारण सुरुवातीला आपण ज्यावेळी पाहिलं 75 धावांची आवश्यकता होती 30 चेंडू मध्ये. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धावफलकावरती अद्यापपर्यंत जर आपण पाहिलं तर 35 धावा आपल्याला बघायला मिळतात. 35 ऑन स्कोरबोर्ड. शेवटचे 12 चेंडू आणि गरज आहे ती 40 धावांची. मोठ्या फटक्यांची गरज. स्ट्राइक वरती दिनेश. गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन. प्रशांत शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या बाहेर फेकलेला हा चेंडू पंच जयसर आमच्याकडे वळाले आणि वाईट घोषित केलं. अवांतरची एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 36 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलं. प्रशांत यावेळेस चेंडू चांगला पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारे बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर सुहास केंबारी अँड संपूर्ण टीम जर आपण पाहिली, मनोज केंबारी, योगेश, या सर्वांना जर आपण पाहिलं तर बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते. प्रशांत गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत.
फिल्डिंग चांगली बघायला मिळाली, चेंडूला अडवलं, एकाच धाबेसाठी रवाना झाले आणि एक धाव पूर्ण करत असताना दोनही फलंदाज शिवळे संघासाठी जर आपण विचार केला तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. कारण धावफलक जर आपण पाहिलं तर 75 धावांपर्यंत पोहोचवायचंय आणि अद्यापपर्यंत 37 धावा आपल्याला कंप्लीट झालेल्या पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4. प्रशांत हा चेंडू या वेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसलाय. विवर रचने अंतर्गत क्षेत्ररक्षक सज्ज, सीमारेषेच्या जवळ टिपलाय झेल, संपलाय खेळ, फलंदाज फेल. षटक क्रमांक 4. चांगली गोलंदाजी सातत्यानं विजय जवळ येत असताना, विजयाचा सुगंध नाकापर्यंत दरवळत असताना यजमान टेंबरे संघाच्या आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी योगेशची फलंदाजीमध्ये राहिली. तब्बल 40 धावा कुठून काढल्या. त्यानंतर घरच्या मैदानावरती खेळत असताना गोलंदाजी सुद्धा चांगली केली. निश्चितच आपण नेहमी पाहत असतो भारतीय संघ जेव्हा भारतात खेळत असतो तेव्हा त्याला हरवणं कठीण असतं. तसंच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. डावखुऱ्यात आता बॅट्समन, बॅटची कडा, नशिबाची साथ, चेंडू साईड स्क्रीनच्या दिशेनं रवाना, अगदी सीमारेषेला सलामी देत असताना पंचांचा इशारा, चौकार. असताना शिवळे संघाला धावफलक सरकलं. 41 ऑन स्कोरबोर्ड. गोलंदाज पाहायला मिळतोय प्रशांत. षटक क्रमांक 4. या वेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या जवळ फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एकच धाबेवरती समाधान. चौकार आल्यानंतर ही एक धाव धावफलकावरती जोडली जाते. 42 ऑन स्कोरबोर्ड. 42 धावा, 75 धावांचं टार्गेट आहे आणि या टार्गेट समोर थोडासा मात्र संघर्ष करत असताना शिवळे संघ पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रशांत. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. षटक क्रमांक 4 संपन्न झालं. झेल घेतला तर स्वप्नील केंबारी आणि ऋषिकेश केंबारी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते धावा 43 धावा. शेवटचं षटक 6 चेंडू आणि तब्बल 32 धावांची आवश्यकता. दोघांकडनं 100 रुपयाचं पारितोषिक, 200 रुपयाचं प्राइज आहे. रोशनसाठी झेल टिपला तर स्वप्नील केंबारे आणि ऋषिकेश केंबारे यांच्या वतीनं रोशनसाठी प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 6 चेंडू 32 धावांची आवश्यकता. थोडासा सामना फसलेला पाहायला मिळतोय शिवळे संघासाठी. मात्र क्रिकेटचा हा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कोण मेळ घालील हे सांगणं खूप कठीण असतं. गोलंदाज तयार. मनोज अनुभवी गोलंदाज. पहिला चेंडू वाईट पाहायला मिळतोय. पंच हिरामन सर आम्हाला निर्देशित करत असताना वाईट एक धाव धावफलकावरती जोडली जाते. 6 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. मोठ्या फटक्यांची नितांत गरज. चौकार आणि षटकारांची मात्र यावेळेस बरसात करावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार अनिवार्य असेल जर विजय मिळवायचा असेल शिवळे संघाला.
यजमान संघ फ्रंट फुटवर यावेळेस बॅट मधनं निघालाय चेंडू सीमारेषेला सलामी देत असताना 6 धावांचा एक बुलंद फटका षटकार. नो दिलाय का बॉल? षटक चेंज करण्यात आले. नो दिलाय का? नो बॉल आणि फ्री हिट असेल या चेंडूवरती. धावफलक सरकलं जाऊन पोहोचलं 51 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. नवीन गोलंदाज. हा चेंडू पाहायला मिळतोय. खेळून काढलंय मिड विकेटच्या दिशेनं. फिल्डर तैनात. त्याच्या डोक्यावरून चेंडू फरार. चौकार. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय टेंबरे संघाच्या वतीनं. पाहिलं तर सेम युनिफॉर्म मध्ये परफेक्ट प्रॉपर किट मध्ये असलेली टीम पाहायला मिळते. शेवटचे 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. निश्चितच सामना यावेळेस ऑन झालेला आपल्याला पाहायला मिळतोय दोनही संघासाठी. दोनही संघासाठी यावेळेस सामना जिंकण्याची संधी. थांबवलं गेलंय. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज रोशन. स्ट्राइक वरती फलंदाज दिनेश. हा नो चेंडू निश्चितच हृदयाचा ठोका चुकवणारा हा चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इशारा नो बॉल आणि फ्री हिट असेल या चेंडूवरती. शेवटचे 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता. रोशन फुलटोज. नो बॉल कॉल आणि हा चेंडू सीमारेषेच्या दिशेनं जात असताना फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मात्र हा प्रयत्न फसतोय. या फ्री हिट वरती फलंदाज निश्चितच धावबाद होत असताना.
नो बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. समीकरण निश्चितच बदललेलं पाहायला मिळेल. शेवटचे 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता. निश्चितच या गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही. अवैध ठरवलं जाईल गोलंदाजाला. शेवटचे 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. सामना टर्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करवट बदलत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकामध्ये निश्चितच अडचणींमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते यजमानांच्या. 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 2 फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिनेश आणि आदी. दिनेशनं मात्र मैदानात काहूर माजून ठेवलंय. मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर विजयाच्या समीप आपल्या संघाला घेऊन जाण्याची कामगिरी त्यानं पार पाडली आहे. शेवटच्या 4 चेंडूंवरती 17 धावांची आवश्यकता. दोनही संघासाठी ही अतिशय महत्वाची मॅच. डू ऑर डाय. प्रत्येक मॅच आपण जर पाहिलं तर जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती असते नॉकआउटच्या या मॅचेस. फ्री या चेंडूवरती फ्री हिट आहे. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. फ्री हिट हा चेंडू असेल. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. गोलंदाज अविनाश युवा गोलंदाजावरती इथून जबाबदारी सोपवली. हा फटका चेंडू हवेत. झेल टिपण्याची संधी आणि हा झेल धरणीला दान होत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. चौकार. धावांची आवश्यकता. सामना कलाटणी मारताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन मिनिट थांबवा सामना. काय म्हणताय? ओके. संघाचा एक खेळाडू कक्षात नसल्यामुळे 2 धावांची पेनल्टी दिली जाते. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 4 आणि गरज असेल 14 धावांची. फ्री हिट कंटिन्यू असेल. गेम ऑन. अतिशय महत्वाची मॅच
रंगतदार अवस्थेमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. सामना कधी झुकतोय शिवळे संघाच्या बाजूनं तर कधी सामना झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय यजमानांच्या बाजूनं. शेवटचे 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती अविनाश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती अविनाश. गेम ऑन. दोनही संघासाठी सामना खुला झालाय. शेवटचे 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता. हा चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. धाव चोरण्याचा प्रयत्न फलंदाज आपण पाहतोय. परत वापस पाठवत असताना एक धाव घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज दिनेश आणि आदी. सर थांबवायला सांगितलंय. सामना 2 मिनिटं थांबवा. तीन चेंडू 14 धावांची आवश्यकता. सामना जर आपण पाहिला असेल तर निश्चितच कधी तळ्यात तर कधी मळ्यात पाहायला मिळतोय. गोलंदाज अविनाश. फलंदाज दिनेशच्या बॅटमध्ये चेंडू निघालाय. व्हॉट अ ब्युटिफुल झेल. सामना यावेळेस कलाटणी मारत असताना पुन्हा एकदा यजमान थँक्यू. शेवटचे 2 चेंडू 14 धावांची आवश्यकता. निश्चितच लक फॅक्टर ऑन झालं होतं शिवळे संघाचं. मात्र शेवटच्या मोमेंटला थोडस बॅकफुटला पाहायला मिळाले. अविनाश कमबॅक करून देत असताना यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल टिपण्यात निश्चितच अपयशी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा अयशस्वी. फलंदाज यावेळेस धावबाद. एक चेंडू 13 धावांची आवश्यकता. आता मात्र सुटकेचा निश्वास निश्चितच टेंबरेकरांनी सोडला असेल. यजमान संघ आहे. घरच्या मैदानावरती खेळत असताना फ्रंट फुटवर निश्चितच आहे. मात्र मधल्या काही मिनिटांमध्ये आपण एक जबरदस्त हालचाल पाहिली. जबरदस्त घडामोडी पाहायला मिळाल्या. अगदी नाटकीय रूपांतर मैदानामध्ये पाहायला मिळालं होतं. यावेळेस मात्र निश्चितच सुटकेचा निश्वास सोडला असेल. जीव भांड्यात पडला असेल कर्णधारांचा आणि संपूर्ण टेंबरेकरांचा सुद्धा. एक चेंडू 13 धावांची आवश्यकता. निश्चितच या सामन्यामध्ये अजूनही काय होईल हे सांगणं थोडंसं अवघड होऊन बसलंय. फटका पाहायला मिळतोय. चेंडू शेवटच्या मोमेंटला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. मात्र विजयी झालाय टीम टेंबरे संघाचं. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि गोड कौतुक शिवळे संघाचं सुद्धा. पारितोषिक आलं होतं आदरणीय प्रदीपजी बांगर आणि त्यांच्या समवेत अशोकजी बांगर यांच्या वतीनं बाळासाठी 101 रुपयाचं पारितोषिक होतं.